नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्या पुढे परीक्षा येणार आहेत मग झेडपी भरती असो किंवा तलाठी भरती नुकतीच संपत आलेली आहे आणि सपोज आरोग्य सेवकाची भरती असो म्हणजे ज्या आरोग्य विभागातील भरती असो किंवा झेडपी भरती असो त्यामध्ये जे पेपर होणार आहेत त्यांच्या पॅटर्ननुसार कोणते प्रश्न विचारले जाण्याची शक्यता ही अधिक असू शकते. म्हणजे फॅक्च्युअल बेसिस हे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता अधिक आहे कारण की ही परीक्षा जी आहे ती सरळ सेवा आहे. आणि तलाठी भरतीमध्ये जसे कादंबरी आणि त्यांचे लेखक विचारले गेलेले होते, इतिहासातील प्रसिद्ध वृत्तपत्रे सुद्धा विचारल्या गेलेली होती आणि त्यामुळे झेडपी परीक्षा आणि आरोग्य सेवक यांची आरोग्य विभागाचे जे पेपर होणार आहे त्यामध्ये असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता अधिक आहे. असे जे प्रश्न आहे म्हणजे इतिहासातील वृत्तपत्रे असो, कादंबरी असो, त्यांचे लेखक असो, यांचे जे विचारले जाण्याची जो कल आहे, यांचं जो विचारल्या जाण्याची प्रश्नांची शक्यता आहे ती अधिक आहे. म्हणून आज आपण जे लेक्चर घेणार आहोत इतिहासातील महत्त्वाची वृत्तपत्रे किंवा महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे यांच्याबद्दल जे लेक्चर घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल की कोणते फॅक्च्युअल गोष्टी आहेत ज्या विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, कोणते म्हणजे वृत्तपत्रे असो किंवा ते सुरू कोणी केलेली असो यांची संपूर्ण माहिती आजच्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आणि यांच्यातला एकतरी प्रश्न हा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेत आढळून येईल. ठीक आहे, येणाऱ्या परीक्षेत एकतरी प्रश्न आढळून येईल. त्यामुळे जास्त वेळ न गमावता आपण सुरू करूया. ठीक आहे, तर आपण आजचा जो टॉपिक बघणार आहोत तो आहे इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे आणि ते कोणी सुरू केलेली होती यांच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सुरू करूया मग. ठीक आहे, तर पहिला आहे तत्वबोधिनी पत्रिका. पहिलं कोणतं आहे? तत्वबोधिनी पत्रिका. ही कोणी चालू केली होती? रवींद्रनाथ टागोरांनी. ठीक आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी पत्रिका ही चालू केलेली होती. ठीक आहे, त्यानंतर आहे व्हॉइस ऑफ इंडिया. ही दादाभाई नौरोजी यांनी चालवलेली होती. ठीक आहे, रोज ते म्हणजे तुम्ही असं व्हॉइस हा जो शब्द आहे म्हणजे आवाजाचा संबंधित शब्द आहे तर तुम्ही लक्षात ठेवू शकता की रोज एक व्हॉइस याप्रमाणे तुम्ही नौरोजी आणि व्हॉइस ऑफ इंडिया याप्रमाणे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, नंतर आहे रास्त गोपतार. ठीक आहे, तो सुद्धा दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेला होता. रास्त लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, न्यू इंडिया आहे बिपिनचंद्र पाल. ठीक आहे, चंद्र न्यू इंडिया. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकता. चंद्राला तुम्ही उपमा देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर आहे न्यू इंडिया जो होता तो वृत्तपत्र ॲनी बेझंट यांनी सुद्धा सुरू केलेलं होतं. न्यू इंडिया ॲनी बेझंट यांनी. जर न्यू इंडिया प्रश्नामध्ये विचारला असेल तर हेच दोन सोबत येणार नाही. म्हणजे बिपिनचंद्र पाल आणि ॲनी बेझंट सोबत विचारले जाणार नाही. एकतर बिपिनचंद्र पाल विचारले जाईल नाहीतर ॲनी बेझंट विचारले जातील. ठीक आहे, तर न्यू इंडिया आहे ॲनी बेझंट यांनी सुद्धा हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यानंतर यंग इंडिया आहे जे महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं होतं. महात्मा गांधी यावरून तुम्ही यंग हा शब्द लक्षात ठेवू शकता. ॲनी यावरून तुम्ही न्यू लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, ॲनीवरून तुम्ही न्यू लक्षात ठेवू शकता. त्यानंतर इंडियन मिरर हे डी सेन यांनी सुरू केलेलं होतं. इंडियन मिरर कोणी चालू केलं होतं? डी सेन यांनी. ठीक आहे, द ईस्ट इंडियन हे जे आहे हे हेन्री डोरेजो यांनी सुरू केलेलं होतं. कोणी? हेन्री डोरेजो यांनी द ईस्ट इंडियन हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. त्यानंतर आहे इंडियन ओपिनियन. ठीक आहे, इंडियन ओपिनियन हे सुद्धा महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं होतं. इंडियन शब्द आहे त्यावरून तुम्ही गांधी असं लक्षात ठेवू शकता, महात्मा गांधी. ठीक आहे, नॅशनल हेरॉल्ड हे कोणी सुरू केलं होतं? पंडित नेहरू यांनी. नॅशनल हेरॉल्ड हे पंडित नेहरू यांनी सुरू केलेलं इंग्रजी वृत्तपत्र होतं. त्यानंतर आहे ते इंडिपेंडन्स. ठीक आहे, इंडिपेंडन्स हे पंडित मोतीलाल नेहरू यांनी सुरू केलेलं होतं. इंडिपेंडन्स हे कोणी सुरू केलेलं होतं? पंडित मोतीलाल नेहरू यांनी. इंग्रजी होते म्हणजे इंडिपेंडन्स असो किंवा जे नॅशनल हेरॉल्ड असो. ठीक आहे, नॅशनल हेरॉल्ड हे पंडित नेहरूंनी आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजेच मोतीलाल नेहरू यांनी इंडिपेंडन्स हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. त्यानंतर आहे अल हिलाल हे मौलाना आझाद यांनी सुरू केलेलं होतं. कोणतं? तर अल हिलाल हे मौलाना आझाद यांनी सुरू केलं होतं. अल बलाग हे मौलाना आझाद यांनी सुरू केलेलं होतं. ठीक आहे, तुम्ही अलवरून म्हणजे दोन्ही याच्यात अल आहे त्यावरून तुम्ही मौलाना आझाद लक्षात ठेवू शकता. आझाद लक्षात ठेवू शकता, अल लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर आहे कॉमनवेल्थ हे ॲनी बेझंट यांनी सुरू केलेलं होतं. ॲनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर भारत माता हे अजित सिंग यांनी सुरू केलेलं होतं. भारत माता हे कोणी सुरू केलेलं होतं? तर अजित सिंग यांनी. ठीक आहे, भारत माता हे कोणी सुरू केलेलं होतं? अजित सिंग यांनी. हिंदू हे सी सुब्रमण्यम अय्यर यांनी सुरू केलेलं होतं वृत्तपत्र. हिंदू हे सी सुब्रमण्यम अय्यर यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं. त्यानंतर सर्चलाईट डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, सर्चलाईट डॉक्टर राजेंद्र प्रसाद या शब्दावरून तुम्ही सर्च किंवा लाईट हा शब्द लक्षात ठेवू शकता, प्रसाद या शब्दावरून. ठीक आहे, त्यानंतर सोमप्रकाश. ठीक आहे, सोमप्रकाश कोणी सुरू केलेलं होतं? ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी. ठीक आहे, तुम्ही तुमच्या थिंकिंगनुसार ट्रिक्स बनवूनही लक्षात ठेवू शकता कारण की तुमचे म्हणजे तुमचा जो पास्ट लाईफ आहे ती वेगळी आहे, माझी वेगळी आहे. त्यामुळे मला जसं लक्षात राहील तसं मी लक्षात ठेवेल आणि तुम्हाला जसं लक्षात राहील तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सोमप्रकाश आहे जे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुरू केलं होतं. तुम्ही प्रकाश इथे लक्षात ठेवू शकता, यावरून चंद्र तुमच्या लक्षात राहील किंवा ईश्वरी लक्षात ठेवू शकता आणि सागरही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, विद्यासुद्धा लक्षात ठेवू शकता फक्त या प्रकाश या शब्दावरून. ठीक आहे, प्रकाश या शब्दावरून. ठीक आहे, त्यानंतर पंजाबी पीपल आहे ते लाला लजपतराय यांनी सुरू केलेलं होतं. हे इझिली लक्षात राहील. ठीक आहे, पंजाबी पीपल लाला लजपतराय. गंभीर इशारा विदा सावरकर यांचा आहे.
ठीक आहे, विनायक दामोदर सावरकर यांचं कोणतं आहे, गंभीर इशारा. त्यानंतर आहे संवाद कौमुदी, हे राजा राममोहन राय यांचं वृत्तपत्र आहे, संवाद कौमुदी. ठीक आहे, राजा राममोहन राय यांचं. त्यानंतर आहे बॉम्बे क्रॉनिकल, फिरोजशाह मेहता यांचं आहे. ठीक आहे, बॉम्बे क्रॉनिकल, बॉम्बे आहे, तुम्ही मेहता लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, बॉम्बे किंवा क्रॉनिकलवरूनही तुम्ही मेहता लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बंगाली, हे सूर्यनारायण बॅनर्जी यांनी लिहिलं होतं. ठीक आहे, बंगाली, बॅनर्जी ऑलरेडी बंगाली, तर अशावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. बंगाली हे सूर्यनारायण बॅनर्जी यांनी लिहिलेलं होतं, सुरू केलेलं वृत्तपत्र होतं. ठीक आहे, त्यानंतर आहे बेंगॉली हेरॉल्ड. ठीक आहे, बेंगॉल हेरॉल्ड हे कोणी केलं होतं, राजा राममोहन राय यांनी. बेंगॉल हेरॉल्ड, ठीक आहे, नॅशनल हेरॉल्ड वेगळं आणि बेंगॉल हेरॉल्ड वेगळं. ठीक आहे, बेंगॉल हेरॉल्ड कोणी सुरू केलं होतं, राजा राममोहन राय यांनी. त्यानंतर आहे हिंदुस्तान रिव्ह्यू. ठीक आहे, हिंदुस्तान रिव्ह्यू कोणी सुरू केलं होतं, SP सिन्हा यांनी. ठीक आहे, हिंदुस्तान रिव्ह्यू हे SP सिन्हा यांनी. सिन्हावरून तुम्ही हिंदुस्तान लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, अखबार आझम. ठीक आहे, अखबार आझम हे हरिकृष्ण लाल यांनी सुरू केलेलं होतं, अखबार आझम. ठीक आहे, हिंदुस्तान वकील हे GP वर्मांनी सुरू केलेलं होतं. हिंदुस्तान वकील हे कोणी सुरू केलेलं होतं, GP वर्मा यांनी. ठीक आहे, हिंदुस्तानी वकील. कॉम्रेड मोहम्मद अली ठीक आहे, कॉम्रेड मोहम्मद अली जवाहर यांनी सुरू केलेलं होतं. कॉम्रेड मोहम्मद अली इथे जिन्ना असेल. ठीक आहे, हमदर्द मोहम्मद अली जिन्ना इथे, मोहम्मद अली जिन्ना कॉम्रेड आणि हमदर्द हे सुद्धा मोहम्मद अली जिन्नाने सुरू केलेलं होतं. ठीक आहे, त्यानंतर गदर आहे लाला लजपतराय यांनी. ठीक आहे, गदर लाला हरदयाल यांनी गदर हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. आणि व्हेनगॉर्ड हे MN रॉय यांनी सुरू केलेलं होतं. व्हेनगॉर्ड हे जे वृत्तपत्र होतं हे MN रॉय यांनी सुरू केलेलं होतं. मिरात उल अकबर आहे हे अखबार आझम आणि मिरात उल अकबर यामध्ये कन्फ्यूज होऊन देऊ नका, कारण की अखबार आझम हे हरिकृष्ण लाल यांचं होतं, परंतु मिरात अकबर हे राजा राममोहन राय यांचं होतं. ठीक आहे, हरिकृष्ण. ठीक आहे, हरिकृष्ण, अखबारावरून हरिकृष्णही लक्षात ठेवू शकता आणि मिरातुल अकबर यावरून राजा राममोहन. ठीक आहे, राममोहन असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर उद्बोधन आहे स्वामी विवेकानंद यांनी सुरू केलेलं होतं, उद्बोधन. ठीक आहे, प्रशुद्ध भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं होतं. रिव्हॉल्युशनरी आहे सचिंद्रनाथ सन्याल यांनी सुरू केलेलं होतं, रिव्हॉल्युशनरी. ठीक आहे, रिव्हॉल्युशनरी सचिंद्रनाथ सन्याल यांनी. त्यानंतर आहे कीर्ती हे संतोष सिंह यांनी सुरू केलेलं होतं, कीर्ती. ब्रह्मबोधिनी हे उमेशचंद्र दत्ते यांनी सुरू केलेलं होतं, ब्रह्मबोधिनी. ठीक आहे, ब्रह्मबोधिनी कोणी सुरू केलेलं होतं, उमेशचंद्र दत्ते यांनी. सुलभ समाचार केशवचंद्र सेन यांनी सुरू केलेलं होतं, सुलभ समाचार. ठीक आहे, सुलभ समाचार केशवचंद्र सेन यांनी सुरू केलेलं होतं. बांगलकथा. ठीक आहे, बांगलकथा मोस्टली बंगाली भाषेतील हे बंगाली लोकांनी सुरू केलेलं आहे, या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, बांगलकथा हे कोणी केलेलं होतं, सुभाषचंद्र बोस यांनी. ठीक आहे, बोस आहे बांगलकथा. ठीक आहे, इंडिया सुब्रमण्यम भारती यांनी सुरू केलेलं होतं, इंडिया नावाचं वृत्तपत्र जे होतं ते सुब्रमण्यम भारती यांनी सुरू केलेलं होतं. तर इंडियन स्पेक्टॅकर हे बेहरामजी मलबारी यांनी सुरू केलेलं होतं. तर इंडियन स्पेक्टॅकर हे कोणी सुरू केलेलं होतं, बेहरामजी मलबारी यांनी. आणि त्यासोबत इंडियन फील्ड हे किशोरीचंद्र मित्र यांनी सुरू केलेलं होतं, इंडियन फील्ड. ठीक आहे, अबला बांधव हे द्वारकानाथ गांगुली. ठीक आहे, नावावरूनही बंगाली जे नाव असतात ना त्यामध्ये मोस्टली हे बंगालीच व्यक्ती असतात. ठीक आहे, अबला बांधव यावरून द्वारकानाथ गांगुली तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि फ्री हिंदुस्तान तारकानाथ दास. ठीक आहे, फ्री हिंदुस्तान हे कोणी सुरू केलेलं होतं, तारकानाथ दास यांनी. त्यानंतर आहे परिदर्शक बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केलेलं होतं, परिदर्शक. ठीक आहे, दर्शक आहे चंद्र तुम्ही लक्षात ठेवू शकता, चंद्राचं दर्शन. ठीक आहे, जन्मभूमी हे पट्टाभी सीतारामय्या यांनी सुरू केलेलं होतं, जन्मभूमी. सीताराम असे लक्षात ठेवू शकता, जन्मभूमी तर परतले असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मुंबई समाचार फर्दुंजी यावरून सुरू केलेलं होतं, मुंबई समाचार. तलवार वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय. ठीक आहे, तलवार वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी सुरू केलेलं होतं. चोट हा जो इंग्रजी शब्द आहे, तलवार मारल्यावर चोट लागते याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकता. चट्टोपाध्याय यांनी तलवार हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. लीडर पंडित मदन मोहन मालवीय यांनी सुरू केलेलं होतं, लीडर कोणी सुरू केलेलं होतं, पंडित मदन मोहन मालवीय यांनी. कोणतं सुरू केलेलं होतं, लीडर. ठीक आहे, पंक्तून हे सुरू केलेलं खान अब्दुल गफ्फार खान यांनी. ठीक आहे, पंक्तून हे जे होतं खान अब्दुल गफ्फार खान यांनी सुरू केलेलं होतं. इंडियन मजलिस हे अरविंद घोष यांनी सुरू केलं होतं, केम्ब्रिज विद्यापीठातून. इंडियन मजलिस. ठीक आहे, अरविंद घोष यांनी. त्यानंतर इंडियन सोशॉलॉजिस्ट हे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलेलं होतं, सोशॉलॉजिस्ट. ठीक आहे, सोशॉलॉजिस्ट होते श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. कुठून सुरू केलं होतं, लंडनमधून. ठीक आहे, वंदे मातरम हे कोणी केलेलं होतं, अरविंद घोष यांनी, कोलकातामधून. वंदे मातरम हे कोणी सुरू केलेलं होतं, अरविंद घोष यांनी. आणि अजून एक लाला लजपत रायांनी सुद्धा वंदे मातरम सुरू केलेलं होतं, त्यांनी पंजाबमधून सुरू केलेलं होतं. अरविंद घोष यांनी कोलकातामधून आणि लाला लजपत राय यांनी पंजाबमधून हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं.
त्यानंतर एक मादाम कामानी यांनी सुद्धा वंदे मातरम सुरू केलेलं होतं वृत्तपत्र, ते पॅरिसमधून सुरू केलेलं होतं, ठीक आहे, पॅरिसमधून. आणि नवजीवन समाचार हे महात्मा गांधींनी सुरू केलेलं होतं, गुजराती भाषेतलं होतं, ठीक आहे. नवजीवन समाचार, समाचार यावरूनही तुम्हाला लक्षात आलेलं असेल, बातमी नाही आहे, समाचार आहे गुजराती भाषेमध्ये, ठीक आहे. त्यानंतर युगांतर आहे भूपेंद्र दत्त आणि बरिंद्र कुमार घोष, ठीक आहे, भूपेंद्र दत्त, बरिंद्र कुमार घोष यांनी युगांतर हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. संध्या कोणी केलं होतं? ब्रह्मबांधन उपाध्याय, ठीक आहे. संध्या, ठीक आहे, ब्रह्म बांधव, ठीक आहे, बांधववरून लक्षात ठेवू शकता. बांधव संध्या, संध्या बांधव किंवा संध्या ब्रह्म उपाध्याय यावरूनही तुम्ही संध्या लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. संध्या उपाध्याय असाही शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. अमृत बाजार पत्रिका आहे शिरीष कुमार घोष आणि एल एन घोष यांनी सुरू केलेली होती. अमृत बाजार पत्रिका कोणी? शिरीष कुमार घोष आणि एम एल घोष यांनी. वंगभाषी हे बाबू जोगेंद्रनाथ बसू, ठीक आहे, बंगाली भाषेतलं वंगभाषी, ठीक आहे, बाबू जोगेंद्रनाथ बसू. क्रांती हे मिरजेकर, जोगळेकर आणि घाटे, ठीक आहे, मिरजेकर, जोगळेकर आणि घाटे यांनी तिघांनी मिळून सुरू केलेलं होतं क्रांती, ठीक आहे, मिरजेकर, जोगळेकर आणि घाटे यांनी. प्रताप जे दैनिक होतं ते गणेश शंकर विद्यार्थी यांनी सुरू केलेलं होतं. कोणतं? प्रताप, ठीक आहे, प्रताप हे कोणी सुरू केलेलं होतं? गणेश शंकर विद्यार्थी यांनी. मूकनायक बहिष्कृत भारत आणि जनता, ठीक आहे, मूकनायक बहिष्कृत भारत आणि जनता हे सगळ्यांनाच माहिती आहे, हे सुरू केलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं होतं मूकनायक बहिष्कृत भारत आणि जनता हे वृत्तपत्र, ठीक. त्यानंतर केसरी हे लोकमान्य केसरी आणि मराठा हे जे आहे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलं होतं आगरकरांच्या सोबतीने, परंतु केसरी आणि मराठा हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं, ठीक आहे. त्यानंतर आहे हास्य संजीवनी हे वीरेशिंगलम पंतलू यांनी सुरू केलेलं आहे. हास्य संजीवनी, ठीक आहे, हास्य संजीवनी कोणी सुरू केलेलं आहे? वीरेशिंगलम पंतलू, ठीक. त्यानंतर आहे शालापत्रक विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं आहे. शालापत्रक, ठीक आहे, शाळावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, शास्त्री लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी शालापत्रक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. प्रभाकर हे भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं आहे. प्रभाकर, ठीक आहे, प्रभाकर भाऊ महाजन यांचं, ठीक आहे. त्यानंतर धूमकेतू हे सुद्धा भाऊ महाजन आहे आणि ज्ञानदर्शन हे सुद्धा भाऊ महाजन यांचंच आहे. म्हणजे प्रभाकर, धूमकेतू असं ज्ञानदर्शन, ठीक आहे. प्रभाकर सूर्याला जे आपण म्हणतो प्रभाकर लक्षात ठेवू शकता. धूमकेतू आकाशासंबंधीचा आहे. केतू लक्षात ठेवू शकता. ज्ञान देणारा, ज्ञानदर्शन होणारा हे कोण? तर भाऊ महाजन, ठीक आहे, भाऊ महाजन, महाजन हा शब्द लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. त्यानंतर आहे दीनबंधू कृष्णराव भालेकरांचं वृत्तपत्र आहे. दीनबंधू हे कृष्णराव भालेकरांनी सुरू केलेलं होतं. दिनदर्शन हे बाळशास्त्री जांभेकरांचं आहे. दिनदर्शन बाळशास्त्री जांभेकरांचं आहे, ठीक आहे. दूरदर्शनवरून तुम्ही बाळा लक्षात ठेवू शकता. सुरुवातीचं जे चॅनल होतं दूरदर्शन त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता दिनदर्शन बाळशास्त्री जांभेकरांचं. प्रगती आहे त्र्यंबक शंकर शेजवलकर, ठीक आहे. प्रगती कोणी सुरू केलेलं होतं? त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी प्रगती हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी. हरिजन हे सर्वांनाच माहिती आहे महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं होतं. आणि संजीवनी, ठीक आहे, संजीवनी कृष्णकुमार मित्र यांनी सुरू केलेलं होतं. म्हणजे मित्रांनी संजीवनी आणली असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा कृष्ण जे रामाचेच अवतार म्हणू शकता त्यांनी सुद्धा संजीवनी त्यांच्याशी सुद्धा निगडीत आहे असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. तर हे होते मित्रांनो आपले काही वृत्तपत्र आणि त्यासंबंधी माहिती, ठीक आहे. म्हणजे वृत्तपत्र कोणी सुरुवात केलेली असो किंवा त्याची कर्ताधर्ता असो आणि ते कोणी सुरुवात केलेली असो त्यासंबंधी सर्व माहिती बघितली. 77 होते आणि याच्या बाहेर तर काही विचारलं जाणार नाही, कारण की जुन्या पेपरमध्ये यावरच प्रश्न आलेले आहेत. म्हणजे जिल्हा परिषद असो, त्याच्यासोबतच तलाठीचे असो किंवा आरोग्य विभागाचे कोणतेही पेपर असो यामधले प्रश्न आलेले आहेत, येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्याच्यावर दाट शक्यता असते ते प्रश्न करण्याची जास्त आवश्यकता असते, त्यामुळे घेतलेले होते. तर मित्रांनो तुम्हाला जर लेक्चर आवडलं वगैरे असल्यास तुम्ही मला तसं लाईक शेअर करू शकता या लेक्चरला, ठीक आहे. काही चुका झाल्या असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मला काही कळल्यास मी कमेंट बॉक्समध्ये सांगेल, किंवा तुमच्याजवळ कोणत्या ट्रिक्स असल्यास त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना तसेच तुमच्या सहकाऱ्यांना ती माहिती वाचायला आनंद निर्माण होईल. आणि सोबतच तुम्हाला हे चॅनल आवडत असल्यास तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचे जे फॅक्च्युअल बेसिस लेक्चर असणार आहे त्यामध्ये आपण नक्की भेटूया. तर तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.